गॅजेटच्या जी नुसार अर्ज केल्याच्या नंतर जो अधिकारी प्रमाणपत्र देणार नाही त्याच्यावर लगेच तातडीने फौजदारी गुन्हा दाखल. आत्ता अधिकारी पळत आहे. हे सगळं झालं नाही तर तुम्ही उपोषणावर ठाम आहे अंतरवाढीतल्या येणाऱ्या जूनमध्ये? आपण समाजापेक्षा आपल्याला मोठं कोणी नाहीच आहे जीवनात. आपण आयुष्यात ठामच आहे आणि या समाजासाठी तर कुठंही कुर्बान व्हायची तयारी आहे. कुठंही जीव गेला तरी मागे सरण्याची तयारी आहे. कित्येक काही करा, तुम्ही कित्येक केसेस करा, तुम्ही कित्येक हल्ले करा, तुम्ही काही पण करा. मी माझ्या समाजासाठी जीवन वाहून घेतलं आणि ते आपण सिद्ध सुद्धा केलं. फितूर होऊन काम नाही का? पराक्रम कोणी नाही करू शकत. फितूर गद्दाराचं काम नाही. समाजासाठी पूर्ण वाहून घेतलं आहे. समाजच आरक्षणात घालणार, गप बसणारच नाही. घालणार, पुरा घालणार. हा, चार्जेस लेट होईल, हो ना. 70-80 वर्ष काहीच नव्हतं आणि समाजाला ते पटतंय. 70-80 वर्ष आपल्या लेकरा बाळाला काहीच नव्हतं. एका वर्षात 58 लाख नोंदी दिल्या, त्यातून मराठा आरक्षणात चाललाय. रोज कोणी प्रमाणपत्र निघतायत. आता गॅजेटनुसार पण निघायला लागले. ही बी हळूहळू निघतील. पोरं पुरी रोज नोकऱ्याला लागायला लागली. हे समाजाला रिझल्ट दिलाय. गप्पा नाही मारल्या नुसत्या. इथून पाठीमाग नुसत्या गप्पाच होत्या का काय हे मला नाही. मी रिझल्ट दिला म्हणून तर समाज एका हाकेवरती येतो. आणि ते काय उपोषण आहे, उपोषण सुरू होईल जूनमध्ये. कारण तुम्ही खूप वेळ दिलाय तुम्हाला, याच्यापेक्षा नाही ना देऊ शकत. खूप वेळ दिलाय. 6 महिने हे झाले, हे 2-3 महिने वेळ आहे तुम्हाला. आजच आता जी24च्या माध्यमातून सांगितलं, तुम्ही आजपासून जूनच्या आत सगळा मराठा आरक्षणात मराठवाड्यातला घाला. सातारा संस्थांचा